आपण जो रात्री व्हिडिओ टाकला होता, जटवाडा रोड आहे, हा सैदा कॉलनीचा आहे आणि इथं आपण जी दाखवलं होतं विंटीस्टार स्कूल आहे, सहारा वैभव आहे आणि ह्या ज्या रस्त्याचं काम सुरू होतं, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा अपघात होऊ शकतो असे प्रकारे ते कडे होते. ते कडेचे आपण रात्री 12:30-1 दरम्यान आपण ती बातमी प्रकाशित केली. बातमी व्हायरल झाल्याच्या नंतर आता बघू शकता तुम्ही 13-14 तास उलटून गेले. तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी ती कारवाई, आपल्या बातमीची दखल घेत ती कारवाई केली. इथे कड्या होते, इथं जे पूर्ण कड्या होते, पूर्ण लोखंड होतं. ते लोखंड इथपर्यंत असल्यामुळे जे पूर्ण पॅक असल्यामुळे ते रात्री कुणाला दिसत नसल्यामुळे थोडा मोठे अपघात होत होते. मात्र आपण ज्यावेळेस बातमी प्रकाशित केली, बातमी प्रकाशित झाल्याबरोबर 13-14 तासाच्या आत संबंधित डिपार्टमेंटने हे बातमी जी आहे कडे हे कापून नेले. बघू शकता तुम्ही की हे असे प्रकारे इथे जे पूर्ण कडे होते हे पूर्ण त्यांनी कट केले. तिथून असं इथपर्यंत असं होते, ते लंबे होते ते. आणि महानगरपालिका असेल, PWD असेल, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेतली आणि मोठा अपघात टाळण्याचं एक त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. असं जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांनी ते समोरचं काम असं रखडलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता, रस्त्याच्या मधोमध जे नाली आहे, डिवायडरसाठी जी नाली टाकलेली आहे, ती नाली जी आहे मोकळीच आहे. तिथे पूर्ण गड्डे तसेच आहेत, तिथं दगडे भरलेले आहेत. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ राहिले. ते तात्काळ बंद करावा आणि जे काम थांबलेलं आहे रस्ते ते पूर्ण करावं. भाऊ, तुम्ही एक इथं दुकानदार आहात, तुमचं सलूनचं शॉप आहे, तुम्ही एक रहिवासी आहात. काय म्हणतात हे रस्त्याचं जे काम चालू आहे याच्याकडे कसं बघता आपण? आणि 12:30च्या दरम्यानची एक YBN न्यूजला आमचे मित्र फिरोज पटेल यांनी बातमी प्रकाशित केली की लोकांच्या जीवितास कुठेतरी धोका निर्माण झालेला होता. आपण बघू शकता की हे जे कडे आहे, हे कडे अक्षरशः रोडची असे उघडे पडलेले होते आणि त्यापासून एखादी मोटरसायकल अचानक घुसली किंवा एखादी कार घुसली तर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता होती. रात्री जी बातमी प्रकाशित केली YBN न्यूजच्या माध्यमातून सकाळीच येऊन अधिकाऱ्यांनी कुठेतरी वचक बसला आणि त्यांनी तात्काळ ही टेंडर अक्षरशः कापून नेलेली आहे, कट करून नेलेली आहे. तर मी खरं तर सांगेल तर जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी अशा सर्व न्यूजनी जर कामं केलं तर निश्चितच गोरगरिबांचा फायदा होईल. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जो कोणी कंट्रॅक्टर आहे, जो कोणी ठेकेदार आहे, त्याने हे जे राहिलेलं अपूर्ण काम आहे रोडचं, आता आचारसंहिता संपली, महानगरपालिकेचे इलेक्शन संपले, नगरसेवक निवडून आले, परंतु आता वार्डाचा विकास व्हायला पाहिजे आणि रोडचे जे कामं थांबलेले आहे, एवढी धूळ उडते दिवसभर, अक्षरशः माणूस इथे 5 मिनटं रोडवर उभं राहून बघा, माणूस पांढऱ्याचा ढवळावून जातो. तर मी YBN न्यूजच्या माध्यमातून हीच विनंती करेल की नागरिकांना फायदा होईल आणि हा निश्चितच फायदा झालेला आहे. आपण बघू शकता की अधिकाऱ्यांनी तात्काळ ही जे आहे तार होती याच्यापासून लोकांच्या जीवितात धोका होता, ती तार कट करून गेलेली आहे. मी YBN न्यूजचे आभार आणि धन्यवाद मानतो. समाजसेवक सुमित पंडित, छत्रपती संभाजीनगर.